कर्पूरदीपेन निरञ्जयामि दीपदेवताभ्यो नमो शिवपुण्य मंगलम। इकडे बघा, इकडे यश मिळो आणि अशीच सेवा त्यांची या देवीची वेळ या परिसराची होई हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी रायांना आणि आता नुसतंच आम्ही ज्या उद्यानात जाऊन आले चिमाजी अप्पा यांना वंदन करून मंचावर उपस्थित आमचे काका शरददादा पाटील, आमचे प्रवीण पाटीलजी, रेवणकरजी, आसिफभाई, हंसराज पाटीलजी आणि सर्वजण आणि उपस्थित बंधू भगिनींनो, कधीतरी असं वाटतंय का आपण मंदिरसाठी काय केलं आहे का देवीने आपल्याला ते सौभाग्य दिलं आहे की आपण त्यांच्यासाठी काय करू. दुसरं वाक्य मला परफेक्ट वाटते. मला वाटते कमिटीचा सर्वप्रथम मी धन्यवाद देणार की कमिटीनी तेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा 5 कोटी आले नव्हते आणि 75 लाखही आले नव्हते, पण त्यांनी ते कामाची सुरुवात केली. म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा देवीने त्यांना दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी संपूर्ण कमिटीचा नतमस्तक होऊन आभार व्यक्त करते की एक विश्वास होता त्यांना काम पूर्ण होईल आणि त्या विश्वासामुळे मी खरं सांगते त्या विश्वासामुळे आज कधी न होणारा काम आज झालंय. म्हणजेच 5 कोटीचा पण जीआर आला आणि 75 लॅक्स पण इथे मंजूर झाले. पहिला प्रयत्न होता की सुशोभनसाठी आपण 75 लॅक्स कसं आणू शकतो आणि ते आणले आपण. पण त्यानंतर मला माहीत पडलं की सरकारने क वर्गचे जेवढे मंदिर आहे त्यासाठी 5 कोटीचे निधी द्यायचं ठरवलंय. मी परत कमिटीला विचारलं आपलं एवढं जुनं मंदिर आहे आपण क वर्गमध्ये नॉमिनेटेड आहोत का. कमिटीने सांगितलं नाही, असं काय रूल आम्हाला माहीत नव्हतं. मग ती प्रस्तावित केलं मी क वर्गमध्ये आपलं मंदिर प्रस्तावित केलं आणि आज इथून मी आभार व्यक्त करणार आपली सरकारचं, शिंदे साहेबांचं, आपले फडणवीस साहेबांचं, पवार साहेबांचं आणि गिरीश महाजन साहेबांचं. कारण शेवटी ज्या दिवशी हा मंजूर करून आला त्या दिवशी अक्षरशः गिरीश महाजन साहेबांशी मी थोडंसं जोराने बोलली की आता असं आमचं इलेक्शन आलं आहे आणि तुम्ही आत्ता देणार नाही तर परत दुसरी टर्म देवी माझ्यावर कृपा करेलच, पण मला या टर्ममध्येच हा निधी घेऊन जायचा आहे. तर त्यांनी ही मंजुरी केली. देवीची कृपा या सगळ्यांवर असू द्या आज. कारण मी जरी निमित्त बनली, कमिटी जरी निमित्त बनली तरी साईन मला त्यांचे लागले आणि त्यांनी ते साईन करून दिली आणि मंजुरी दिली. देवीची कृपा त्यांच्यावरही असू द्या असं मी प्रार्थना त्यांच्यासाठीही करते. आणि आसिफबाईंनी सांगितलं लायसन्स रिन्यू होऊ द्या, तर मी त्यांच्यासाठी आणि आपली पूर्ण सरकारसाठी लायसन्स रिन्यू होऊ द्या ही प्रार्थना इथे धारावी देवीचे चरणात करते. आणि कधी जरी असं वाटते की आतापर्यंत का झालं नाही, तर बघा किती निमित्त लागते आपल्याला एखादा काम साध्य करायला. कमिटीने ठरवणं, मग सरकारलाही कदाचित देवीनीच ते यावेळी क वर्गाला 5 कोटी द्यायचा निर्णयही पहिल्यांदा झालाय. म्हणजे देवीनी आपल्याकडे हे निधी कसं येईल ते सर्वच मार्ग देवीनी मला असं वाटते का ते मोकळे करून दिले आहे. का कधीच न देणारी सरकार ही यावेळी सर्व मंदिर कवरचे आहे त्यांना 5 कोटी देणं किंवा आज बघा हे कमिटीने निर्णय घेतला नसता आणि माझ्या मनातही आलं नसतं की 5 कोटीसाठी अप्लाय करा, मग कोणासाठी करायचं असं वाटते. तर हे सगळं निमित्त झालं आणि आपण सगळेच एवढे सौभाग्यशाली आहोत की देव मंदिराच्या कामाचा निमित्त आपल्याला देवीने बनवलं. त्यासाठी मी स्वतःला तर आणि आपण सर्व आपल्याला सौभाग्यवान समजतो की ज्यांना तेवढं भाग्य असते तेच मंदिराचं काम करू शकतो. मी माझं जैन मंदिरचं उदाहरण देऊ तर आमचं मंदिर बनवायचं काही जैन मंदिर बनवायचं काहीच कुठे, कारण तिथे वस्ती जैन नव्हती तर आपण का म्हणून जैन मंदिर बनवायचं. असंच गुरुजी आले, बसले आणि 10 मिनिटात फक्त 10 मिनिटात ते निर्णय झाला की तिथे मंदिर बनवायचं. तेव्हापासून मला विश्वास झाला आहे की जेव्हा मंदिरचं काम व्हायचं असते तेव्हा कोण ना कोण निमित्त म्हणून आपल्याकडे येते आणि ते काम होऊनच राहते, ते काम कधीच थांबत नाही. तर ते विश्वास आज आणखी पक्का झाला की आपल्या मंदिराचं काम कधीच राहत नाही. आमचं पर्युषण पर्व चालू आहे आणि पर्युषण पर्वात आम्ही सगळ्यांची माफी मागत असतो. काही भूलचूक झाली देवीकडे तर माफी मागतेच, काही भूलचूक झाली पण या कमिटीच्याही माफी मागते. एखाद्या वेळी मी थोडासा पेपर लवकर आले नाही म्हणून जोरात बोललेली, त्यासाठीही आपले सगळ्यांचे माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते. कधीतरी असं होते की एक टाईम लिमिट असते आणि ते बंद व्हायची वेळ आली असते आणि आपल्याला जेव्हा पेपर्सची पूर्तता होत नाही तेव्हा थोडासा आपण पण एक्साईट होऊन बोलून जातो. त्याबद्दल परत एकदा माफी. आणि म्हणजे मी एवढेपर्यंत सांगितलेलं की आता नाही करायचं आहे का तुम्ही पेपर देत नाही, ते पण झालाय का कामचं. दुसरी काय गंमत झाली
आधी लोढाचे मंत्री होते पर्यटनचे. मी ॲप्लिकेशन केली आमची धारावी मंदिरसाठी 5 कोटीचं. त्यांनी खाली शेरा मारला की हे मॅडमचा एरिया नाही आहे, ते करायचं नाही. म्हणजे ते धारावी ते समजलं. ते एकदा कॅन्सल झाली. परत सगळे पेपर ठेवून त्यांना सगळं प्रूफ करून मला परत आणावी लागली. आणि त्यासाठी केलेले सर्वांचा सहयोग मनापासून मी आभार व्यक्त करते की आपण कमिटीनी वेळोवेळी, स्पेशली प्रवीण पाटील साहेब, आपण खूप धक्के खाल्ले माझे पेपर पूर्ण करायला. आपलेही मनापासून आभार व्यक्त करते. आणि मला हे सौभाग्य लाभलं म्हणून देवीचे आणि आपली दोघांचं मी आभार व्यक्त करते, देवीला वंदन करते. असंच सौभाग्य आम्हाला बाकी सारे मीरा भाईंदरचे मंदिर आहे त्या वास्तूलाही लाभू द्या. कारण मी आता 3 मंदिरसाठी आणलं आहे, पण अजून काय काय होऊ शकते तेवढं आणायचा प्रयत्न माझ्यातर्फे होऊ द्या. कारण बाकी सगळे काम करताना पण मला मनापासून जे आनंद आहे ते या मंदिरासाठी निधी आणलं तेव्हा, आणि दुसरा आनंद झाला कॅन्सर हॉस्पिटलसाठी जेव्हा 134 करोडची निधी आणली तेव्हा. हे 2 असे काम आहेत ते मला असं वाटते का नाही माझं सौभाग्यच आहे की असे काम माझ्या हाताने केले. परत एकदा इथे सर्वांचा मी आभार व्यक्त करते. आपण सर्व इथे आले, मला प्रोत्साहित केलं की असेच काम करत राहा. मनापासून मी अभिनंदन सगळ्यांचं व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धारावी देवी. धन्यवाद मॅडम, आपण आज आलात या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला वेळ दिलात आणि आम्हाला जी मदत केली, जी सतत सहकार्य आहे आणि यापुढे आपलं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम संपवतो. भूमि पूजन में आप सम्मिलित हुई, क्या कहेंगे पूर्ण? देखिए, मैं अपना सौभाग्य समझती हूँ कि मंदिर के लिए कुछ करने का मौका अगर भगवान किसी इंसान को देता है तो वो सौभाग्यशाली होता है. वो सौभाग्य मुझे मिला, इसलिए मैं देवी जी के चरणों में प्रार्थना करती हूँ कि ऐसा सौभाग्य हमें बार बार मिले. और जब मुझे पता पड़ा कि एक विभाग में मंदिर के सुशोभीकरण के लिए पैसे आ सकते हैं, तब मैंने 75 लाख पहले उसमें से लिए. लेकिन उसके बाद सरकार ने एक आदेश किया था कि क वर्ग के यानी 100 साल से ज़्यादा पुराने जो भी मंदिर हैं उन मंदिरों को 5 करोड़ का निधि मिल सकता है. मेरी जो कहूँगी कि एक चालू हुआ कवायद वहाँ से कि ये 5 कोटी हम यहाँ कैसे ला सकते हैं. उसके लिए मैंने जब उस बात के पेपर्स रखे तो मालूम पड़ा कि ये मंदिर क वर्ग में होना बहुत ज़रूरी है. फिर ये मंदिर को मैंने क वर्ग में प्रस्तावित किया और ये निधि सरकार ने मंजूर की. उसके लिए मैं दिल से मुख्यमंत्री शिंदे जी, फडणवीस जी और पवार जी और साथ साथ में हमारे पर्यटन मंत्री गिरीश महाजन जी का दिल से आभार व्यक्त करती हूँ. प्रार्थना करती हूँ कि ऐसे शुभ कार्यों में आपने मेरा सहयोग किया. देवी की कृपा आप सभी पर बनी रहे. ये धारावी मंदिर एक ऐतिहासिक मंदिर है, ऐसा माना जाता है यहाँ जो भी मनोकामना लोग मानते हैं वो पूरी होती है. अभी आपने लाइसेंस रिन्यूअल की बात कही. देखिए, लाइसेंस रिन्यूअल की बात तो आसिफ भाई ने कही है और देवी जी ने ऊपर से तथास्तु कहने की ज़रूरत है, पर इन सब के साथ और सहयोग के बिना वो तथास्तु नहीं होगा. इसलिए देखिए, हम कर्म करते हैं, फल भगवान हम हमेशा अपने आप देते हैं. हम फल की अपेक्षा नहीं रखते, कर्म ज़रूर करते हैं. मैम, जिस तरह से इलेक्शन करीब में आया है, क्या इसलिए आपने निधि पास की है ताकि इलेक्शन सर पर है? ये निधि का पास करने का प्रोसीजर 1 साल का है. आप GR चेक करेंगे कि सरकार ने कब ये आदेश किया कि क वर्ग के मंदिर को 5 कोटी मिलेगा, तो उस बात को लगभग 1 साल हो गए. और 1 साल पहले से, और तब मुझे मालूम नहीं था कि ये हम कर पाएंगे कि नहीं कर पाएंगे. तो ये कोई इलेक्शन या नहीं इलेक्शन की बात ही नहीं होती है. ये देवी जी ने अपने लिए तय किया हुआ एक कि ये मुझे यहाँ मेरे जीर्णोद्धार के लिए हमारी कमेटी जो चिंतित थी वो चिंता को दूर करना. देखिए, मैं तो ठीक हूँ, लेकिन कमेटी सतत इनकी सेवा करती है. उनको बहुत चिंता थी, जीर्णोद्धार का काम उन्होंने शुरू कर दिया था. अब ये पूरा कैसे होगा, वो चिंता कमेटी के भक्ति से प्रसन्न होकर देवी जी ने इतने सारे रास्ते खोले कि मुझे लगता है कि ये निधि पास होने में सबसे बड़ी कृपा देवी जी की है. भूमि पूजन तो अभी हो गया है, लेकिन क्या लगता है जीर्णोद्धार का काम जो है कितना जल्दी जो है वो पूरा? देखिए, जीर्णोद्धार का 30% काम पूर्ण हो चुका है और मुझे लगता है कि ये जीर्णोद्धार जब हो रहा था 1 वर्ष, ये जीर्णोद्धार जब हो रहा था तब तक ऐसा कोई कायदा भी नहीं आया था. मैंने तो सिर्फ 75 लाख लाए थे, पर जीर्णोद्धार कमेटी ने चालू करना और मेरे पास ये आना कि भाई हमारा ये जीर्णोद्धार हो रहा है तो क्या हम उसके लिए मांग सकते हैं. ये 2 संयोग इतने अच्छे जुड़े कि मुझे लगता है कि जीर्णोद्धार चालू भी हो गया था, हमें निधि भी मिल गई और 1 साल के कालावधि में ये पूरा भी हो जाएगा. मैम, आप जो है यहीं करीब में ही जंजीरा है, वहाँ पर भी गई थी, वहाँ का कब उद्धार होगा जिस तरह से? देखिए, मेरी 5 करोड़ की निधि उधर के लिए और खासदार राजन विचारी जी की निधि 5 करोड़ अभी भी वहाँ पेपर पे है यानी निधि आ चुकी है. थोड़े से तांत्रिक वहाँ CRZ वगैरह की प्रॉब्लम है, वो प्रॉब्लम दूर होते ही वो निधि भी वहाँ होकर बहुत सुंदर हमारा धारावी जंजीरे किला भी बहुत सुंदर हो जाएगा, घोड़बंदर किले की तरह.